दिनांक 4 मार्च 2026 हा बुधवार असून बुध ग्रहाचा प्रभाव आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींवर विशेष राहणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्पष्टवक्तेपणा नैसर्गिकरित्या आहे. परंतु बुधवारी बुध ग्रह बुद्धी, संवाद कौशल्य, व्यापार, व्यवहार आणि तर्कशक्ती यांवर प्रभाव टाकतो. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या विचारशक्तीची परीक्षा घेणारा तसेच योग्य नियोजन केल्यास लाभ देणारा ठरू शकतो. बुधवार हा श्री गणेशांचा दिवस मानला जातो. विघ्नहर्ता, बुद्धिप्रदाता आणि संकटमोचक म्हणून श्री गणेशांची उपासना केल्यास अडथळे दूर होतात आणि कामांमध्ये गती येते. आज सकाळी लवकर उठून स्नान करून हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देव्हायात श्री गणेशांना दुर्वा, मोदक किंवा गुळखोबरे अर्पण करावे. गणपत्ये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप केल्यास बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव वाढतो आणि मन स्थिर राहते. आजच्या पंचांगानुसार दिवस शांततेने सुरू होईल, परंतु दुपारनंतर कामाच्या ठिकाणी संवादाशी संबंधित काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवार असल्यामुळे व्यवहारात चूक होऊ नये यासाठी कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे. एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करावी. जर तुम्ही व्यवसायात असाल तर आज नवीन व्यवहार करताना घाई करू नका. आधी सर्व अटी व शर्ती समजून घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला आहे, परंतु मन विचलित होऊ नये यासाठी मोबाईल आणि अनावश्यक गप्पा टाळाव्यात. आज काही लपलेली संकटे समोर येऊ शकतात. विशेषतः संवादातील त्रुटीमुळे गैरसमज वाढू शकतात. कार्यक्षेत्रात काही लोक तुमच्या यशामुळे असूया बाळगून तुमच्या विरोधात सूक्ष्म पद्धतीने डाव आखू शकतात. ते तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून वरिष्ठांपर्यंत पोहोचू शकतात किंवा तुमच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. काही विरोधक तुमच्यावर मानसिक दबाव आणण्यासाठी सतत नकारात्मक चर्चा करतील, तुमच्या कामात उणीवा शोधतील किंवा तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतील. बुध ग्रहाचा संबंध बुद्धीशी असल्यामुळे आज तुमच्या विरुद्ध अफवा, चुकीची माहिती किंवा कागदपत्रांतील गोंधळ निर्माण करून अडथळे आणले जाऊ शकतात. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि गुप्त योजना उघड करू नका. तरीही आज काही शुभ संकेतही मिळू शकतात. एखाद्या जुन्या अडचणीवर अचानक उपाय सापडू शकतो. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संयमाचा उपयोग करून तुम्ही कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकता. एखादा जुना मित्र किंवा सहकारी मदतीचा हात पुढे करू शकतो. कुटुंबातील एखाद्या लहान सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. बुधवारी केलेले दान आणि जप दीर्घकालीन लाभ देतात. आज हिरव्या मुगाचे किंवा हिरव्या भाज्यांचे दान केल्यास आर्थिक स्थैर्य वाढते. आयुष्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे आर्थिक नियोजनाचा अभाव. उत्पन्न असतानाही योग्य बचत होत नाही आणि अचानक खर्च वाढल्यास तणाव निर्माण होतो. या समस्येवर उपाय म्हणून आजच्या दिवशी एक छोटा परंतु प्रभावी उपाय करावा. संध्याकाळी श्री गणेशांच्या समोर एक छोटा तांदळाचा ढीग ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी आणि प्रार्थना करावी की माझ्या घरातील धन, बुद्धी आणि स्थैर्य वाढू दे. त्यानंतर तो तांदूळ पक्ष्यांना किंवा गरजू व्यक्तीस दान करावा. दर बुधवारी हा उपाय केल्यास आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. तसेच खर्चाचे लेखी नियोजन सुरू करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम बाजूला ठेवण्याची सवय लावावी. घरातील सुखशांतीसाठी आज संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसून श्री गणेशाची आरती करावी. घरात वारंवार वाद होत असतील तर देव्हायात हिरव्या रंगाची छोटी वस्तू ठेवावी आणि दररोज सकाळी गंगाजल शिंपडावे. संवादातील कटुता कमी करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांचे ऐकण्याची सवय लावावी. बुध ग्रह संवादाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे
घरात संवाद सुधारल्यास अनेक समस्या आपोआप सुटतात. पैशाच्या बाबतीत स्थैर्य आणण्यासाठी घराच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी हळदीची गाठ ठेवावी. बुधवारी शक्य असल्यास विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा पेन दान करणे अत्यंत शुभ ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने आज पचनसंस्था, त्वचा किंवा तणावाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. हलका आहार घ्यावा, पाणी पुरेसे प्यावे आणि ध्यान प्राणायाम करावे. मानसिक शांतीसाठी सकाळी 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही अफवा किंवा नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. तुमची खरी शक्ती तुमच्या आत्मविश्वासात आणि सकारात्मक विचारात आहे. आजचा दिवस संयम, बुद्धी आणि श्रद्धा यांचा संगम साधण्याचा आहे. श्री गणेशांची कृपा आणि तुमचा आत्मविश्वास यामुळे अडथळे दूर होतील. जर तुम्ही नियमितपणे नामस्मरण केले आणि सकारात्मक कृती केली तर विरोधकांचे सर्व डाव निष्फळ ठरतील. श्रद्धेने पुढे चालत राहा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि जीवनातील अडथळे दूर होतील असा विश्वास आहे. श्रद्धा, सेवा आणि सत्कर्म यांच्या बळावर तुमच्या आयुष्यात नक्कीच उज्ज्वल परिवर्तन घडेल. घरातील सुखशांतीसाठी आज संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसून श्री गणेशाची आरती करावी. घरात वारंवार वाद होत असतील तर देव्हायात हिरव्या रंगाची छोटी वस्तू ठेवावी आणि दररोज सकाळी गंगाजल शिंपडावे. संवादातील कटुता कमी करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांचे ऐकण्याची सवय लावावी. बुध ग्रह संवादाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे घरात संवाद सुधारल्यास अनेक समस्या आपोआप सुटतात. पैशाच्या बाबतीत स्थैर्य आणण्यासाठी घराच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी हळदीची गाठ ठेवावी. बुधवारी शक्य असल्यास विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा पेन दान करणे अत्यंत शुभ ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने आज पचनसंस्था, त्वचा किंवा तणावाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. हलका आहार घ्यावा, पाणी पुरेसे प्यावे आणि ध्यान प्राणायाम करावे. मानसिक शांतीसाठी सकाळी 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही अफवा किंवा नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. तुमची खरी शक्ती तुमच्या आत्मविश्वासात आणि सकारात्मक विचारात आहे. आजचा दिवस संयम, बुद्धी आणि श्रद्धा यांचा संगम साधण्याचा आहे. श्री गणेशांची कृपा आणि तुमचा आत्मविश्वास यामुळे अडथळे दूर होतील. जर तुम्ही नियमितपणे नामस्मरण केले आणि सकारात्मक कृती केली तर विरोधकांचे सर्व डाव निष्फळ ठरतील. श्रद्धेने पुढे चालत राहा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि जीवनातील अडथळे दूर होतील असा विश्वास आहे. श्रद्धा, सेवा आणि सत्कर्म यांच्या बळावर तुमच्या आयुष्यात नक्कीच उज्ज्वल परिवर्तन घडेल.